आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. नाही आले अशोक दादा आलेत. अशोक दादा या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पवन दादा यांना इन्व्हाइट करेल, आपण यावं. तर या ठिकाणी सन्मानित केलं जातं. पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय. छत्रपती ट्रॉफी अंतिम क्षणाला आपण पाहतोय. मान्यवरांची मांदी आली आणि अंतिम क्षणाला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आले. छत्रपती ट्रॉफी खरं तर महाराजांच्या नावानं ही स्पर्धा साहेब गेली 3 वर्ष आपण पाहतोय. कमलाकर शेठ पाटील, मुकुंद राजे, हरिदादा केणी, उमेश केणी आणि आमची संपूर्ण टीम श्री गणेश क्रिकेट संघ तोज मजकूर आणि लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेटाली आयोजित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित झालेत. 2 शब्द या स्पर्धेबद्दल तुम्ही व्यक्त करावे. आज आपल्या सर्वांमध्ये येऊन गेले 6 दिवस ज्या क्रिकेट सामन्यांचा थरार आपण अनुभवतोय, त्या क्रिकेट सामन्यांचा आज समारोप या निमित्तानं आपण करणार आहे. आणि शेवटी का होईना आपल्या सोबत येऊ शकलो, या आनंददायी क्षणांचा साक्षीदार होऊ शकलो, त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या श्री छत्रपती ट्रॉफी 2026च्या माध्यमातून या पंचक्रोशीला, या विभागाला दर्जेदार सामना देण्याचे, सामने खेळवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या माध्यमातून आयोजित हे सामने सन्माननीय आयोजक आपले कमलाकरजी पाटील असतील, हरेशजी केणी असतील, मुकुंदजी राजे असतील, उमेशजी केणी असतील, सर्वच खरं तर सहकाऱ्यांची नावं घ्यावी लागतील. कारण जरी हे सामने खेळवताना आमचे हे प्रमुख मान्यवर जरी याचं आयोजन करत असले तरी त्यांच्याबरोबर असलेली ही सगळी टीम, त्यांचे कार्यकर्ते हे गेले अनेक दिवसापासून जीवाचं रान करत असतात. तेव्हा हे दर्जेदार सामने आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 6 दिवसाचे जरी हे सामने असले तरी यासाठीची तयारी कार्यकर्त्यांची असते ती मागच्या 15-20 दिवसांपासूनची असते. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्यामुळे हे सामने आपण खेळवू शकतो, इतक्या खेळाडूंना हा वाव देऊ शकतो. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, ह्यांच्या टीमसाठी टाळ्या वाजवून त्यांचं एकदा आपण अभिनंदन केलं पाहिजे. अनेक सामन्यांसाठी त्या ठिकाणी जाण्याचं भाग्य मला लाभतं, पण या ठिकाणी आल्यानंतर ज्या पद्धतीचं आयोजन आपण केलेलं आहे, सामने खेळवायचे म्हणून खेळवायचे या भूमिकेत न जाता आम्ही जर का एखादा उपक्रम साकारतोय, एखादे सामने भरवतोय, 6 दिवस आम्ही खेळवणार आहे, तर त्या सामन्यांचा दर्जा हा उच्च प्रतीचाच असला पाहिजे, हे आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरनं बघायला मिळतंय. आणि त्यामुळे इतके चांगले सामने आपण खेळवले आणि आमच्या युवा शक्तीला ताकद देण्याचं काम या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलेलं आहे. शेवटी आमच्या युवा शक्तीला, आमच्या या सगळ्या युवा खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं, त्यांना हे व्यासपीठ निर्माण करून देणं, त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, हे पवित्र कार्य आपण करताय. कारण शेवटी अशा सामन्यांच्या माध्यमातून आमचे खेळाडू घडतात. आता ISPLच्या माध्यमातून एक मोठी संधी आमच्या टेनिस क्रिकेटला सुद्धा उपलब्ध झालेली आहे. आणि त्यामुळे अशा सामन्यांमध्ये आमचे पनवेलचे अनेक खेळाडू आज बघायला मिळतात. आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर पूर्वी आपण म्हणायचो की टेनिस क्रिकेटनी तुमचं काही करिअर घडणार आहे का, सीझनवरती त्या ठिकाणी सामने होतात आणि मग तुमच्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्या सामन्यांपर्यंत, रणजी असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचू शकणार का, हे प्रश्नचिन्ह असायचं. पण आता ISPLच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार झाला. आशिष शेलारजी असतील, मोहित कंबोजजी असतील, यांच्याशी माझे कायम पारिवारिक संबंध राहिले. आणि त्यामुळे पनवेलच्या खेळाडूंना सन्मान मिळण्यासाठी, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी, त्यांना योग्य संधी मिळण्यासाठी जे जे काही या भागाचा आमदार म्हणून करावं लागेल ते करण्यासाठी कटिबद्ध मी असेन, हे या निमित्तानं सांगतो. शेवटी आमच्या युवा शक्तीला ताकद दिली पाहिजे. ते जर का आवडीनं हा खेळ खेळतात, ते जर का आवडीनं त्या ठिकाणी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून मेहनत घेतात, तर आमच्या युवा खेळाडूंना ती योग्य संधीसुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू.
या दर्जेदार सामन्याचं आपण आयोजन केलं आणि 6 दिवस अविरतपणे हे सामने सुरू ठेवलेत. खरं तर निवडणुकीचा काळ आहे, आचारसंहितेचा काळ आहे. अशा कालावधीमध्ये हे सामने खेळवणं किती अवघड आहे याची कल्पना एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला आहे. पण शेवटी आपली जिद्द होती, आपण ते आपल्या उराशी ते ठरवलं होतं की हे मला करायचं आहे आणि म्हणून या आयोजकांनी हे केलं, घडवलं, यशस्वी केलं. या यशस्वी सामन्यांच्या आयोजनाबद्दल मी आपले पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच प्रकारचे अनेक उपक्रम घेऊन आपल्या युवा शक्तीला ताकद देण्यासाठी आपण काम कराल ही आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. आणि आपल्या परिवारातला एक युवा सहकारी आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे, त्यामुळे त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी कसा करायचा हे आमच्या युवा सहकाऱ्यांनी आपण सगळ्यांनी